खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारींच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू. सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत. उद्धव ठाकरे आणि अजित पवार श्रीसेवकांच्या भेटीसाठी रुग्णालयात. उष्माघाताचा त्रास झाल्यानं दाखल झालेल्या रुग्णांची केली विचारपूस. राज्यातलं सरासरी तापमान पोहोचलं 40 डिग्रीवर. कडाक्याच्या उन्हामुळे होतीये होरपळ. महावितरणला स्वस्तात मिळणार वीज. 560 मेगावॅट विजेच्या खरेदीसाठी आवाडा एनर्जी सोबत करार. मुंबईकरांचा कौल एसी लोकलकडे. सर्वेक्षणात एसी लोकलचं भाडं फर्स्ट क्लास प्रमाणे ठेवून प्रत्येक लोकलला एसी डबा जोडण्याची मागणी. दिवाळीनंतर मुंबईकरांच्या सेवेत इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी दाखल होणार. तिकिटाचे दर कमी असल्यानं चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याचा अंदाज. सागरी पुलाचं अंतिम काम जूनपर्यंत केलं जाणार असल्याची माहिती. राज्यामध्ये रस्ते अपघात प्रमाणात वाढ. वर्षभरात 14,883 जणांचा मृत्यू. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता. मुंबईच्या प्रदूषण पातळीमध्ये पावसामुळे घट. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचा स्तर समाधानकारक. शालेय विद्यार्थी धोकादायक एनर्जी ड्रिंकच्या आहारी. दुर्लक्ष झाल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता. भुसावळमध्ये वाढत्या तापमानामुळे चारा जमवताना दमछाक. दानशूरांना चारा देण्यासाठी आवाहन. जेईई ॲडव्हान्स परीक्षा 4 जूनला होणार. तर परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 एप्रिलपासून. आतिकच्या हत्येप्रकरणी तपासासाठी सुप्रीम कोर्टात याचिका. एक्सपर्ट्सकडून तपास करण्याची मागणी. गाझियाबादमध्ये गुंडांची दहशत. किरकोळ कारणातून गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल. आंबेगाव तालुक्यात मळगंगा देवीच्या यात्रेनिमित्तानं बैलगाड्या शर्यतीचं आयोजन. शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा शौकीनांची गर्दी. अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरू. 62 दिवसांच्या यात्रेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणीला सुरुवात.